कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या GSR 220 अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी केमिस्टचा बंद पुकारला असताना ठाण्यामध्ये देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारत ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी झाली असून राज्यातील 1,35,000 केमिस्टने बंद पाळला असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे। 2020 साली कोरोना आल्याने औषधाविना रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने औषधाची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती। कोरोना संपून 5 वर्ष उलटल्यानंतरही हा अध्यादेश रद्द करण्यात आलेला नाही। याचा आधार घेत ऑनलाईन कंपन्या भरमसाठ सवलती देत औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवरती आर्थिक संकट ओढावलंय। ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही याचा फटका बसत आहे अशी माहिती संघटनेने दिली आहे। ऑनलाईन औषध विक्रीमध्ये बनावट औषधे, नशेली ड्रग्ज, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक, शेड्यूल औषधांची विक्री होत असून 20 ते 50% डिस्काउंटमुळे व्यावसायिक स्पर्धा निर्माण होत आहेत। तेव्हा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नफ्याच्या मर्यादांमध्ये बदल करावा, तसेच ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा अशी मागणी संघटनेने केलेली आहे। यावेळी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। अप्पा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अप्पा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज प्रधान आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद। DPCO रद्द करो, रद्द करो, रद्द करो। DPCO रद्द करो, रद्द करो, रद्द करो। ऑनलाइन फार्मसी बंद करो, बंद करो, बंद करो। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टच्या वतीनं आज संबंध भारतातल्या 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचे 12.5 लाख रिटेल आणि होलसेलर आज बंद आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे बेकायदेशीर ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन, ड्रग अँड कॉस्मेटिकच्या अंतर्गत होतो हा बंद करावा। करोनामध्ये 220 GSR जे आले त्याचा फायदा घेऊन स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट या आमच्या तरुण मंडळींना जे काही नशेची औषधं, स्पुरियस औषधं, नकली औषधं आणि जी शरीराला डॅमेज करणारी गर्भपाताची औषधं मुलींना मिळतात याच्या विरुद्ध जनतेला सावध करण्यासाठी आणि स्पुरियस सबस्टँडर्डचा वापर न व्हावा जनतेकडनं यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करा, 220 GSR जे आणले ते रद्द करा आणि डीप डिस्काउंट रद्द करा किंवा ज्या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरने आमचा धंदा होतोय ज्यामध्ये आमच्या रिटेलरला 18% आणि 20% मार्जिन मिळतो, एक तर हे मार्जिन वाढवून द्या किंवा DPCO रद्द करा। आमच्या ह्या मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर कदाचित आम्ही 1-2 महिन्यानंतर बेमुदत संपावर जाऊ किंवा आमचे 12.5 लाख लोक त्यांच्या दुकानांच्या चाव्या सरकारला सोपवतील आणि मग सरकारने औषधं पुरवण्याचं काम करावं अशी आमची पुढचा रोड मॅप असेल। ऑनलाईन मध्ये जेवढे काही भागीदार आहेत किंवा स्टेक होल्डर आहेत हे जास्त MRP घेऊन जास्त नफा कमवतात, पण सर्वसामान्य माणसाला ते माहिती नाही। आणि ह्या ऑनलाईन मध्ये आज देशात 20% औषधी ही डुप्लिकेट, नकली आणि सबस्टँडर्ड आहे ती आम आदमीला देतात। सर्वसामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात आहे, त्यामुळे आम्ही जाहीर अशी विनंती नागरिकांना करतो की कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन मागू नका, आपल्याच डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडनं प्रिस्क्रिप्शन घ्या आणि आमच्या दुकानातून औषधी घ्या अशी आपल्याला विनंती। आज 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेते, होलसेल, मग तो जनरल असू दे, सर्जिकल असू दे, फार्मसी असू दे, सगळे बंद आहेत। कशा करता बंद आहेत? ऑनलाईन फार्मसी, जसं सुरेशजींनी सांगितलं की कुठलीही औषधं, अँटीबायोटिक असू दे किंवा शेड्यूल ड्रग असू दे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधं असू दे, ही सर्व ऑनलाईन मध्ये दिली जातात। यामुळे तरुण वर्गाच्या मोठ्या प्रकारे हानी होते, आरोग्याची हानी होते।
याच्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आलेलं नाही. त्यामुळे अत्यंत नाईलाजाने आम्ही हा 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये जगन्नाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बंद पुकारलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय किती मोठ्या संख्येने होलसेलर आणि रिटेलर सर्व समावेश झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः उपस्थित होणार आहेत. त्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आमचं जे निवेदन आहे, ज्याची प्रेस कॉपी तुम्हाला दिलेली आहे, ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि त्यांना हीच विनंती करणार आहोत की केमिस्ट वाचवा, केमिस्ट वाचला तर देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवा. हो, नमस्कार. सगळ्यात पहिला मी सुरेश भट, सचिव ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. आजच्या बंदच्या वतीने सगळ्यांना कळवण्यात येतो की हे जे ऑनलाईन फार्मसीचा जो त्रास आहे जनतेसाठी, जे आजच्या तारखेत रुग्णांना औषधं डायरेक्ट जे सिडेटिव्ह असतात, MTP किट्स असतात, नशेची औषधं असतात, ते डायरेक्ट लोकांपर्यंत ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून पोहोचतायत. त्याच्यामध्ये कुठलाही रेकॉर्ड ठेवला जात नाहीये त्यांच्याकडून. शासनाने त्यांना जी परवानगी कशी काय दिली, ते कोविड काळात जे त्यांना परवानगी मिळाली होती ती आतापर्यंत चालू असल्यामुळे हे ऑनलाईन फार्मसीचा जो बिझनेस आहे तो रन करतोय. त्याला आमची एकच मागणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, सरकारकडनं, की सगळ्यात पहिला त्वरित हे ऑनलाईन फार्मसीचा जो नोटिफिकेशन आहे तो रद्द करावा, म्हणजे ऑनलाईन फार्मसी बंद करावा.